नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट सांगताना मला अत्यंत दुःख होते. महाराष्ट्राची आपली कन्या अक्षता म्हात्रे हिच्यावर देवळातले पुजारी असणारे परप्रांती या लोकांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. नेमकं झालं काय होतं? चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. अक्षता म्हात्रेच्या घरामध्ये भांडणं झाली होती. त्या भांडणामुळे तिला मानसिक त्रास झाला. त्यानंतर तिने तिचं घर सोडलं. घर सोडून ती एका गणेश मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये राहिली, थोडा टाईम घालवला. त्यानंतर तिथले पुजारी होते परप्रांतीय. मग त्या परप्रांतीय पुजारी तिच्याजवळ आले. त्यानंतर तिला विचारलं, काय झालं काय नाही. त्यानंतर त्या पुजाऱ्यांनी तिला जेवणासाठी अन्न दिलं. त्या अन्नामध्ये त्यांनी बेशुद्धीचं औषध टाकलं आणि तिला ते अन्न दिलं. ते खाल्ल्यानंतर अक्षता म्हात्रे ही बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध झाल्यानंतर परप्रांतीय पुजारीने तिच्यावर अत्याचार केला. तर अक्षता म्हात्रे सकाळी उठली. त्यानंतर तिला जाणवलं की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं झालं आहे. त्यानंतर तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्या परप्रांतीयाने तिच्यावर हल्ला केला व तिचा जीव घेतला. आता पोलिसांच्या चौकशीत असे माहीत पडले आहेत की यामध्ये या पुजारींचा हात होता आणि हेच पुजारीने तिच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहे. त्यानंतर पोलिसांनी यांना अटक केलेलं आहे. तर मित्रांनो, माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे. तर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये नको आहेत. तर आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षित ठेवा, तिला प्रोटेक्शन द्या, आमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, हीच आमची सरकारकडनं मागणी आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतो. हे मंदिर आपल्या महाराष्ट्राचे मंदिर आहे. तर मला एक गोष्ट समजत नाही, तर हे परप्रांतीय पुजारी आपल्या महाराष्ट्रात ठेवतात तरी कशाला? माझं सरकारकडनं हेच मागणी आहे की यामध्ये कोणतं राजकारण न करता अक्षताला न्याय मिळवून द्यावा आणि हे जे परप्रांतीय लोंढे आहेत त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढावे. आणि माझ्या बहिणींना सर्वांना मला एकच संदेश द्यायचा आहे, जरी तुमच्या घरामध्ये काही भांडणं झाले, वाद झाला, तुम्हाला मानसिक त्रास झाला, तर तुम्ही कुठेही निघून जाऊ नका. तुम्ही तुमच्या आईवडिलांजवळ जावा, तुमच्या नातेवाईकांकडे जावा, कारण की तिथे तुम्ही सुरक्षित आहेत. कारण की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोंढे इतके वाढलेत की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सुद्धा सुरक्षित नाही. तर माझ्या बहिणींना मला फक्त एवढं सांगायचं आहे, तुमच्या घरात किती भांडणं होऊ द्या, काही होऊ द्या, तरी तुम्ही असं बाहेर एकटं कुठे जाऊ नका. माझी फक्त सरकारला एकच मागणी आहे की ज्या कोणी परप्रांतीयांनी हे कृत्य केलेले आहे त्यांना अशी कठोर शिक्षा दिली पाहिजे ना. पुढचा कोण परप्रांतीय असेल ना, त्याची हिंमतच नाही झाली पाहिजे की अशी कृत्य करताना. ह्यांची हिंमत तरी कशी होते अशी कृत्य करताना? ह्यांच्यामध्ये एवढी डेअरिंग कधी कुठून येते? तर अशा लोकांना ना अशी एवढी कठोर शिक्षा दिली पाहिजे ना, त्यांना बघून दुसऱ्या परप्रांतीयांनी हिंमतच नाही केली पाहिजे. मित्रांनो, जी गोष्ट अक्षता म्हात्रेसोबत झालेली आहे ती गोष्ट तुमच्या आई व बहिणीसोबत पण होण्याला जास्त वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही यासाठी आवाज उचला, प्रत्येकाने आवाज उचला. अक्षतासाठी न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवाज उचला. माझं म्हणणं फक्त एकच आहे की आपण आपल्या महाराष्ट्राच्या कन्यांसाठी आपण आपला आवाज उठवलाच पाहिजे. चला मित्रांनो, जस्टिस फॉर अक्षता म्हात्रे. आता पुन्हा भेटू.